नमस्ते मंडळी, कशा आहात? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी आज बनवणार आहे व्हेजिटेबल चिला. त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला गाजर, बीट, काकडी मी किसून एक एक घेतला आहे आणि किसून ठेवला आहे. 4-5 मिरच्या घेतल्या आहे. इथे घेतला आहे कांदा, कढीपत्ता आणि अद्रक आणि लसूणची पेस्ट आहे. इथे तिखट मीठ आहे. कोथिंबीर भरपूर सारी घेतली आहे. इथे ज्वारीचं पीठ, बेसन आणि कणिक. तर हे समप्रमाणात घेतलं आहे. याच्यामध्ये तुम्ही नाचणीचं पीठ पण ॲड करू शकता आणि तांदळाचं पीठ पण ॲड करू शकता. इकडे ठेवले आहे. हे मी दुपारच्या जेवणामध्ये कारल्याची भाजी करणार आहे, तर कट करून ठेवले आत्ता. तर हे स्किप करा व्हिडिओमधनं. आणि इथे हिंग आहे, इथे तीळ आहे. अगं ते मला दाखवायचं आहे ना. कढीपत्ता, कांदा आणि आलं लसूण पेस्ट टाकत आहे. तिखट मीठ टाकत आहे. कणिक टाकत आहे. बेसन, ज्वारीचं पीठ आणि हिंग टाकत आहे थोडंसं. हिंगाने कसं डायजेस्ट व्हायला ना मदत होते बिलकुल. आणि तीळ टाकत आहे. तीळ भरपूर टाकायची. तिळाने चिल्याला छान टेस्ट येते. कुठले पराठे काहीही करताना ना तिळाचं प्रमाण जास्त राहिलं तर टेस्ट छान येतो. त्याच्यानंतर ओवा आणि मी हे पाण्याने भिजवून घेणार. टाकायची राहिली. हे भरपूर टाकत आहे. पाण्याने भिजवून घेत आहे. कलरफुल पराठे चिला होणार आहे. हाताने भिजवला ना तर छान मिक्स होते, म्हणून मी हाताने भिजवत आहे. तर छान मिक्स झालं आहे. हे बघा, भाज्या जास्त आणि पीठ कमी दिसत आहे. असं हेल्दी होणार आहे चिले. इकडे सकाळचं मी दुपारच्या जेवणाचं वरण भाताचं कुकर पण लावलं आहे. गॅस लावला आहे, ऑन केला आहे आणि इथे थोडंसं ऑइल स्प्रेड करणार आणि चिला बनवणार. चालेल ना. हे बघा, इथे टाकत आहे. स्पॅच्युला होतं ना रे बाळा. छान हेल्दी असं चिला तयार होणार आहे. किती छान दिसतंय ना, कलरफुल. वरून सोक झाला आहे पूर्ण. आता मी त्याला टर्न करणार. हा चिला होतपर्यंत ना मी वन साईडला दह्याची चटणी करणार आहे. कारण की दह्याची चटणी ऑप्शनल आहे. करायची असेल तर करू शकता, नाही तर गरम गरम असंच खाऊ शकता. पण मी करणार, छान वाटते. चिला झालेला आहे आणि ते दह्याची चटणी पण केली आहे सिंपल. तर मी यांना देऊन देईल. यांना ड्युटीवर जायचं आहे आणि मग नंतर मी माझ्यासाठी करेल. तुटलं आहे थोडंसं, फास्टमध्ये पलटवलं ना मी, म्हणून. तर मी आता हे देऊन देईल. आता सांगेल कसे झाले. तर गरम आहे. मीठ वगैरे काही पाहिजे? पाणी पाहिजे? हो, बरं, एक मिनिट.
तुम्ही घ्या, मी यांना पाणी देते आणि दुसरा इथे टाकून पण घेईल तोपर्यंत. दुसरा पण रेडी झालाच आहे. टर्न करून घेते. पहिला जो असतो ना तो कधी पण लोखंडी ताव्यावरती ना पहिला थोडासा म्हणजे तावा पूर्ण रमाईसाठी वेळ लागते. तर पहिला जो चिला असो, पराठा असो, काही असो, लोखंडी तव्यावरती पहिला बिघडतोच आणि दुसऱ्यापासनं मग जेव्हा तावा रमतो मग चांगला बनणं चालू होते. आणि डोश्याचं तव्यावर कसं पहिल्यापासून स्टार्टिंगपासून चांगला बनतो. तर हे आहे लोखंडी ताव्याचं आणि डोश्याचं ताव्याचं. कसं वाटतं आजी? छान आहे. जोपर्यंत आजी सांगणार नाही तोपर्यंत आपल्याला समजणार पण नाही. आजी आधी खूप छान छान स्वयंपाक करायची, हो ना? जिलेबी पण करायची ना तू? आणखी काय काय करत होती? हां, आजीने पण काही ना मागच्या वेळेस चॅनल ओपन केलं होतं. एक चॅनल ओपन केलं होतं स्पेशल भद्रावती डिश म्हणून. तर आजीने त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या डिश म्हणजे शेअर केलेल्या आहे. आजी व्हिडिओ करत आजी करायची, मी व्हिडिओ काढायची आणि शेअर करायची. दही पुड्या, हां कणकीचे लाडू, हां बेलाचं सरबत, हां आणखी मुंग्याच्या फुलाची भाजी, शेवग्याचे फूल असतात ना त्याची भाजी. शेवग्याच्या फुलाची भाजी, बरंच काही केलं मी. तर आणि छान टेस्टी पण बनवते. पण आता कसं वय झालं, वयानुसार थोडं थकल्यासारखं पण वाटते, उभं राहायची एनर्जी नाही राहत, त्याच्यामुळे होत नाही. तर आधी स्वयंपाक खूप छान करायची. पण जेव्हा माझं नवीन नवीन लग्न झालं होतं ना स्टार्टिंगला, तर तेव्हा आजी करायची. थोडी जवान पण होती. आता म्हातारी झाली. म्हातारी झाली आता. हां, खा, एन्जॉय कर. मी तोपर्यंत दुसरं बनवते. मुक्ता कसं आहे? छान आहे. इकडे बघ, इकडे बघून सांग कसं आहे? छान आहे. आवडीने खात आहे ती. नील कसं वाटतंय? छान आहे. मुक्ता तुला हवं आहे आणखी? हां, बरं. तर मंडळी तुम्ही घरी नक्की करून बघा. यामध्ये आयरन आहे, फायबर आहे, विटॅमिन B12, 6 आणि B21 असं वगैरे याच्यामध्ये कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे. तर सर्व प्रोटीन याच्यामध्ये आहे. हेल्दी आहे, मुलांसाठी पण छान आहे, आपल्यासाठी पण छान आहे, वेट लॉससाठी. तर तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून बघा, खूप छान आहे. आय होप मंडळी तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका. आणखी बघा नवीन रेसिपी, नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय, काळजी घ्या.